हॅलो. थँक्यू दिनेश सर. त्याचप्रमाणे थँक्यू मनोहर सर. खऱ्या अर्थाने आजची रात्र आपण पाहिली आहे या स्पर्धेची पहिली. आम्ही प्रणित दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांनी मला दिलेली ही आजच्या रात्रीमधली संधी, खऱ्या अर्थाने खास करून मी खऱ्या अर्थाने जर पाहिलं प्रणित दादा यांचं कौतुक करेल की त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कारण की त्यांच्यामुळे मला इथे बोलण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी एवढी त्यांनी काळजी घेतली की मला अगदी पनवेलपासून इथपर्यंत आणलं गेलं. अगदी मला जो घेण्यासाठी माझा मित्र आला होता त्याचं नाव माहीत नाही, परंतु त्याचं देखील मी कौतुक करेल, जयेश पाटील. कारण की मित्रांनो अगदी वेळेवरती मला खऱ्या अर्थ निश्चित आणलं. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि सर्व आयोजन कमिटीचा आणि सर्व जे चेडोबा क्रिकेट टीम सांगडे टीमचं सर्वांचं मी सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत करेल. कारण की असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. माझं नका प्रेम करू, पोरीव प्रेम करा. हा फुकाट लफड्यात गुताड होतील. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी तर दाखल झाली आहे, ती म्हणजे टीम गावदेवी साई टीम मधनं. पहिलाच बॉल बेकार बॉल. काय सांगायचं आहे, बाहेर पडला आणि घरात घुसला असा कार्यक्रम झाला. पहिलेच बॉलाला बॅट्समनच्या नाड्या ढिल्या केल्या. साईश म्हात्रे पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार. पाहावं लागेल. पहिला चेंडू अप्रतिम राहिला. बोकरापेक्षा चिकूड बॉलिंग. अनिकेत मोकल स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल. गोलंदाज साईश पुन्हा एकदा तयार होईल. यस, त्यानं बघा कशी चानच घेतली बघा. काय सांगायचं आहे, गडी चाप्टर आहे का सुमडेत कोंबडी मारितो काय. जरूर थोडस पंबलिंग होताना पाहायला मिळालं. तत्पुरती वेगाने इथे एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मध्ये संघाचं खातं इथे ओपन होत असताना पाहायला मिळालं. एकच धावपल काबर्दी आहेत. डावाला चांगली सुरुवात केली आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. काय सांगायचंय, नको झाले तर तिकडे बॉल टिकला. पंचांना निर्णय द्यायच्या आधी इकडे 12वा त्यांचा गड्या तो करतो बॉल आहे कयास. आणि जसा चांगला बॉल आहे तसा पंचाने सांगला आता तुझ्या नाड्या आमच्या हातात. म्हणजे पुन्हा आपण वन बाउन्स टाकू शकत नाही. वॉर्निंग दिली. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साईश मात्रे इथे फटका हवेत घेतला बेकार. याला मोकार इकून मारा बॉल तिकडं खालता भोत्रा मांडा भोत्रे में बॉल घटा आणि बॅटमॅन सुटसुटी सुटा दिल्या घरी सुखी राहावे. हुंडा मागू नका काही नका, मुलगी दिले त्यात समाधान माना. विकेट फलंदाज बाद. एक ज्याला काय सांगायचंय आता काय नाही. पाणीपट्टी तर घेतली, आता घरपट्टी मला वाटत तुझं द्यायला लागेल. इथे चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. आणि यावेळेस नवीन फलंदाज झाडाजुडा घट्टा गुट्टा आडिये बांध्याचा राकेश मोकल दाखल. सिंगल काडी बाहेर आली, डबल काडी मैदानात दाखल. पण बारीक बारीक बॉलर पण मटीत चमत्कारी. साईश मात्रे जरा कमरेचा मणी गड्याचा मला वाटत ढिला झालाय असं वाटत. 12वा गडी सांगतो आणि कमरेचा मणी ढिला झाला. वाद घाबरू नको, मग गाठल्याचा मणी आणलाय. गाठल्याचा खोसू करू काम इथे पाहावं लागेल. 4 चेंडू टाकले गेले ते एक धाव अवघी धावफल काबरती आहेत. एक विकेट देखील मिळवली गेली. साईश म्हात्रे कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली या आजच्या रात्रीमध्ये. मी आयोजकांचं कौतुक करेल. आयोजकांनी खऱ्या अर्थाने मला वाटतं काही दिवसामध्ये हे आयोजनाचा आराखडा उभा केला. आणि बघता बघता नाईटची स्पर्धा भरवणं कुण्या साधं काम नाहीये. खऱ्या अर्थाने निश्चित भरपूर मेहनत घेतली. बॉलर लागला परत टाप राईट टिप राहिलं. काय झाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पडलीच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला 6वा षटक फुकट. काय सांगायचं, आपल्याला 25 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचे. हा ज्या ज्या उचला 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 उचला
काय सांगायचं आहे. हमपर गप आहे तरी आवाज दे नको धन झाली पार त्याची. काय सांगायचं आहे, पार त्याचे ढोप्याचा पाणी झाला पार. तो बघा अजून पाय. पंच काय गुगल पे फोन पे बाईची का बाप्याची रन काय सगळा. यस असा सांगा ना. जरूर लेख बाईची धावीत येईल. आणि आता मात्र एकंदरीत धावफलक आपल्याला 2 या धावसंख्येवर जाताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला व्हिडिओ कडू नका, फुकाट कार्यक्रम कराल माझा. एकंदरीत जरूर जाऊया. 5 चेंडू टाकले गेले, 6 बॉल. यावेळेस ओहो फटका हव्यात गडी. त्याचा बॉल नंद्रानं खोड गुतलाय. नंद्रा तर आला दा पार भोत्रा पाठ आहे. पण काय नाही सासूबाई सासू बॉल धरी घुसू घुसू चांगला झेल विकेट. दोघीची जन्मतारीख एकच होती. शाळेची एकच होत्या. मास्तर एकच होता. आणि यावेळेस मला वाटतं या सदस्य तुला बनायला कंचन निवडून दिला. स्टेपनी लिकीच आहे. जरा पंक्चर कडून घ्या लागेल. हसू नका. मेंटोस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. 12 वाजून गेले. खऱ्या अर्थाने निश्चित पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती गावदेवी साई टीमच्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस कोरा करकरी शोरूमपीठ टर्टशीत नवीन गोलंदाज आल्या खवाटा नितनवाय सुरुवात. प्रमोद मडवी जे मुकाचे जे पटकनचे बघ 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 काय सांगायचंय. तो सांगतो 14 एकर माझी इकडे आहे, 5 एकर बाकी तिकडे आहे. असं काहीतरी वाटत चालू आहे. जरूर जाऊया. काहीतरी कानमंत्र इथे दिला जातो आहे गोलंदाजाला. परंतु पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली तुमचे साईश म्हात्रेची. इथे प्रमोद मडवी गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं. इथे फटका फसला गेला. शतरंजचे बॉल खाली आलाय पाहावं लागेल. शबास शबास. बघा काय सांगायचं आहे. त्याचा तिकडे जीव जिला इकडे करू द्या. शाबास शाबास. आम्ही कोठं पण बस पण टेकडीवर बस नाही राजा मे दिसा. काय नाही आपला काय नाही आपला होऊन दे चुराड्यात कुराड. काय नाही उद्या येतून तुमच्या घरी सांगतो. याचा पहिले वाजवून टिका. ही सगळी तुमच्या सगळ्या भावना तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. घाबरू नका. आपण पाहतो एक मोठी विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक चांगला फलंदाज बाद झालाय. आणि यावेळेस पहिल्याच बॉलवरती प्रमोद मडवीने एक यशस्वी सफलता मिळवली. नवीन फलंदाज निखिल मोकल मैदानात दाखल. आपण पाहतो निश्चित स्वराज्य चषक सांगडे 2024 पहिली रात्र नाईटची रजनी. अगदी या स्पर्धेमध्ये खास करून जर पाहिला निश्चित या टीमचं मी कौतुक करेल. स्वखर्चाने खऱ्या अर्थाने ही जबाबदारी उचलली. काही खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्वानी सहकार्य जरूर केलं. परंतु जेव्हा ही संकल्पना मनामध्ये ठेवली तेव्हा खऱ्या अर्थाने निश्चित कोण आपल्यापर्यंत येईल, कोण देईल, कोण नाही देणार हे न पाहता स्वखर्चाने ही स्पर्धा उभारण्याचं या टीमनं आणि या सहकार्याने केलं. त्यांचं सर्वप्रथम सर्व खेळाडूंच्या वतीनं कौतुक करावं लागेल. इथे गोलंदाज प्रमोद मडवी तयार. लांब लचकडी. इथे मात्र ओ बेकार वॉशिंग पावडर निर्मा 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 निर्मा. मला माहित होता फेस पक्का झाला म्हणजे ढुस होणार. बॉल सीमा पार 4 चौका.
खऱ्या अर्थाने पहा प्रत्येक मात्र वेळेची आठवण करून दिली जाते. बाप्पा कालच्या दिवसामध्ये घरी आले, आजच्या दिवसामध्ये बसणार आहेत. हॅलो, खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय पनवेल तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय नरेंद्र दादा रामकृष्ण मोकल ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित माझं समालोचन आवडल्याबद्दल 200 रुपयांचं कॅश प्राइज आलं. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. जाऊया यावेळेस. यावेळेस देखील बेकार निबार रट्टा खालची आळी वरची आळी सगळ्यात गेलेल्या तुकाते बोलून चोळीत मळी तो शंभाडात चौकार संकट काय कौतुक करावं लागेल आमच्या डीजे ऑपरेटरचं. 4 चेंडू या षटकातले आतापर्यंत टाकले गेलेत. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. थंडी पडत चाललेली आहे. भरपूर काही कोणाचं मन दुखवत असेल, काळजी करू नका. असतील नसतील तेवढे कर्ज मिळून जातील. तयार राहा. यावेळी देखील ओहो बेकार परंतु खवा वर करून खवा शॉट. याला बॅटीला कुयलू लायली का काय केली. बॅटीला बॉल ठोकल्या बॉल दर दरा पार परा दर दरा पार परा दर दरा पार परा बेकार षटकार. रडू बिडू नका कोणी. आमचा डीजे वाला असा आहे ना, ज्याच्या अंगात भूत नस शिरला त्याच्या अंगात भूत शिरील, ज्याच्या अंगात भूत शिरला हो त्याच्या अंगात देव शिरील. पाहावं लागेल. यावेळी देखील अजून एक मोठा फटका. बस आता मात्र यानं काय कार्यक्रमच केला. स्टेजच्या मग त्याला काय खायला घातला त्यांनी काय नव्हता. अशी पावर आली पार डिक्की फुटायची बारी. इथे अजून एक मोठा तडाखा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 20. या धावसंख्येवर 2 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. बाबा म्हणजे येवरीत कवडे यानं 18 कन्यादान केलं. बापरे काय ते एक चांगलं संगीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने निश्चित मागे गणेश उत्सव मात्र चालू होत आहे. समीर पाटील साई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास करून आपण पाहतो स्वराज्य चषक सांगडे 2024 या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळेस समोरच्या दिशेला बेकार बघा लाल टोपीवाल्याची कशी बघा की माय बंटी लय खतरनाक. काय बोलायचं आहे. पहिलीला बसतो 4थीचा पेपर लिहितो. खतरनाक काम. चांगलं क्षेत्ररक्षण. पण असं क्षेत्ररक्षण म्हणजे काय माहिती आहे का. जावं आल्यानंतर जाव्याला चिकन द्यायचं आणि सांगायचं काय खातो तू मटन. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. चेंडू जरूर थोडासा हातामध्ये ठेवला होता परंतु हवा तसा फायदा घेता आला नाही. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात टीम गावदेवी साई. यावेळेस पाहावं लागेल. डावकुरा आताचा फलंदाज म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. रट्टा मारायच्या आधीच बॉल गेला मात्र सुरकून पुरकून. विकेट किपर मात्र आमचा ओके में थँक्यू आहे. परंतु निश्चित एक चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली. साईश म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आला ते मात्र भोकरापेक्षा चिकूट कामगिरी केली. साईश म्हात्रे म्हणजे सोन्याला बाजार कमी आणि साईश म्हात्रेला जास्त. सोन्याला तोल्या हो याला मात्र शब्द आहो.
पाहावं लागेल. गोलंदाज तयार. मोठा नाही त्याचा बरा आहे, कामाना मोठा आहे, नाही तर त्याचा तो बारीक आहे जरूर. पण काय सांगायचं आहे, आमच्या बॅटमॅनला काय भूक लागली का काय झाली बघा. 2 बॉल खाल्लं कापसा सकाट, 2 चेंडू इथे डॉट टाकले गेलेत. अगदी आपण पाहतोय चौथा चेंडू पुन्हा एकदा साईश म्हात्रे तयार. गोलंदाजी मार्क वरती नाही, याचे बॅटीला बॉल ठोकना. काय झालं, याच्या सपनात आला का काय झालं का, सपनात आली आली सपनात. कारण हे टायमाला काय मोबाईल टुक 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 टुक, याची घरपट्टी काय सांगा ते. एकंदरीत जरूर आपण पाहतोय. तुमचा कसा आहे माहिती आहे का, मी नाही त्यातली आणि कडीला वाचली टक 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 टक. जरूर आपण पाहतोय स्वतःचा ठेवा झाकून दुसऱ्याचं पहा वाकून. एकंदरीत जाऊया, 21 धावा आहेत पुन्हा एकदा. यावेळी देखील बॅटची लिडिंग आहे जो काय सांगायचं नशीब. मग काय सांगायचं, बायको भेटली ते भेटली, मेवणी पण पटवली. एकंदरीत आपण पाहतोय बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. आता काय नाही, जाऊया शेवटचा बॉल शिल्लक आहे. किडनॅप फेल करू नका, फुकाट आता थोडेसे 2 वरी राहिल्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. 86 ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सजवलाई, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे वेगानं कंप्लीट. तिकडे तो बॉल मारितो न्यूकरितो भलताचा आजार. एकंदरीत आपण पाहतो निश्चित मला वाटतंय पंच हाईट फॅक्टर म्हणजेच मला वाटतं फासळ्यांचा आजार, याच्यावरती एक्सरा काढला जाईल, चेक केलं जाईल. तर नक्कीच खऱ्या अर्थानं भाई पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. भाई पाटील ज्यांनी या स्पर्धेला तब्बल 2 सायकल्स ज्यांच्याकडून देण्यात आलेत, ते भाई पाटील यांचं विशेष कौतुक. आणि त्याचबरोबर दीपेश पवार यांचंही विशेष कौतुक केलं जाईल. कारण मित्रांनो, हे मैदान जे पाहतो आज आपण अतिशय उत्तमरित्या खेळतोय खरं, पण या मैदानावरती लावगडीची शेतं होती आणि तिथे मात्र नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटलाय बॉल, दलफद्र्या बॉल. त्या बॉलालाही लाज वाटेल एवढ्या उपमा एकाच वेळेला योगेश वाघ याने दिल्या, तर बॉलही म्हणेल तूच खेळ, मला घ्यायचंच नाही, यायचंच नाहीये. तर तुमच्या सर्वांचं विशेष कौतुक. सांगायचंय इकडे वैबी नाही ना, मोडीत पळाय पटकन. काय सांगायचं आहे, आवाज पण आता कळला का बास, स्टेजवरून पळायची बारी. बिमरचा ना, हा मग तोच ना, नो बॉल घाण्या बॉल. मग काय आला तुम्हाला, वास नाही आला? पार इकडे गुदमळला ना पार. अगदी जरूर मला वाटतं असं झालं बाई, मी लाजाळू ग लाजाळू, एक डोळा सांभाळू. अगदी आपण पाहतोय माझा फायदा घेतला जाईल का पाहावं लागेल. फ्री हिट इथे कशा प्रकारे घेतला जाईल फायदा. फ्री हिट मात्र रट्टा मात्र दिलाय. फ्री हिट पण काय सांगता, 1 रन झाली कंप्लीट. म्हणजे आता कसं आहे माहित आहे का, लुली असेल, पांगळे असेल, आंधळे असेल, गोंधळे असेल तरी चालेल असा कार्यक्रम होता. जमलं नाही आहे. षटक क्रमांक आपण पाहतो इथे 3 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पुरले 28 धावा. 3 गड्याच्या मोबाईलला डीजे ठोक 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 ठोक.
अगदी चांगलं संगीत खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाचा मागची गणेश उत्सव आणि प्रत्येकाच्या घरी बाप्पाचं आगमन तर झालंच असेल, ज्या शंका नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायण नमस्तुते. निश्चित गणरायाच्या चरणी तर आपण साकडं पाहिलंच, परंतु जाऊया चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय यावेळेस संयम म्हात्रे. मेड इन चायना भयानक गोलंदाजी. यास काय नाही, फासऱ्या दुखायच्या आठी, दुसरा काय नाही. एकंदरीत आपण पाहतो संयम ज्यानं कासरा खेचला आणि एकंदरीत आपण पाहतो इथे हा फटका खेळायचा होता, परंतु बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. संयमची केसाची स्टाईल म्हटली, लोक ढवळ कॅस काळ करता, ह्यो काळ कॅस पिंगाट केला. भयानक स्टाईल. गोलंदाज तयार संयम म्हात्रे. झुकेगा नाही साला, पण मजबूत व्हाईट घ्यायला पडेगा. यस, व्हाईट बॉल, लपड्याचा बॉल. 29 धावा. धावफलकावरती 29 धावा आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना निश्चित चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. त्यानंतर खराब चेंडू आला. आता येणारा बॉल कशा प्रकारे राहील. संयम म्हात्रे पुन्हा एकदा तयार. पुढे नागमोडी वळणी आहेत, वाहने सावकाश चालवा. कारण की बॅट वरती चेंडू येत नाहीये, चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वळतोय. एकंदरीत चांगली गोलंदाजी झाली या दोन बॉल वरती. 29 धावा तर धावफलकावरती आहेत. संयम तयार. काय नाही बाई, सध्या आता पंक्चर झालाय आपला, काय सांगायचं. बरंच केवढं खालं मला वाटतं. 3 खालं, 3 अखंड कापसा सकाट, 3 डॉट चेंडू आले गेले या षटकामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संयम म्हात्रे. बेकार यो भांडी घाशा शॉट, भांडी घाशा. आता मात्र कार्यक्रम केला. संयम नाठेयो बाई कठीण बेकार. गडी तसा आहे ना तो. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर पाहिला निश्चित या प्रकारचे फटके सहजासहजी खेळताना फलंदाजासाठी थोडस दुःखदायक. काय नाही, त्यांना फक्त जाहिरात केली. बाईनी जर 3 षटकार ठोकले तर बोतीसमा यांच्याकडनं 3000 रुपयांचा कॅश प्राइज राहणार आहे लगातार 3 षटकारासाठी. आणि जरूर आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे की आपण कॅश प्राइज जमा करावी. ती कॅश प्राइज जर यशस्वी झाली नाहीये तर ती तुम्हाला रिटर्न दिली जाईल, अन्यथा नाव पुकारण्यात येणार नाही. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना देखील आली की ओनली कॅश जी मात्र ग्राह्य धरली जाईल. ओके ओके. तो परत इकडे काय झाला, नवरा काहीच नवरी जेवून गेला का काय, काय सांगायचं आहे. मारायलू पत्रावळ्या उचलीत. परंतु षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल धावफलकावरती 36 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत गावदेवी साई टीमच्या धावफलकावरती. आणि षटक क्रमांक 5वा अंतिमचं षटक हाताळण्यासाठी जयदीप म्हात्रे उर्फ बंटी. राहुल पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. गोती समाजाकडनं 3000 रुपयाचं जे लगातार षटकार हॅट्रिक साठी ते कॅश प्राइज मात्र नक्कीच गुगल पे केलं जाईल. हे 1000 रुपये जमा आहेत. यस, पहिला चेंडू बोनी चांगली झाली, धंद्याला सुरुवात बरी झाली. म्हणजे षटकातला पहिला चेंडू डॉट आला गेलाय. गोलंदाजासाठी चांगली कामगिरी. जयदीप म्हात्रे उर्फ बंटी लय डेंजर.
काय सांगायचं आहे? टनटन वाजलं, मटन शिजलं, श्याम कार्यक्रम. एकंदरीत आपण पाहतो 2 चेंडू कमालीचे पाहायला मिळाले. आता या डाबातील शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. यस, आमचे बंटी शेठ चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज तयार. बाज तवाच ते सांगतात, ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकारा अकाल. देखा बंटी शेठचा तर साज मोरून दिसा दे काय श्याम. परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 चेंडू डट आले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज जयदीप तयार. स्ट्राईक एंड वरती प्रतीक मोकल. इथे 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 पंच असा थ्रो करा आला का तुम्ही सांभाळा का नाही? 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला वायाचा. काय सांगायचं आहे? बॅटकट आहे का? यस यस यस. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता या डावातील 2. जाऊया खऱ्या अर्थाने शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जाऊया खऱ्या अर्थाने निश्चित आपण जाऊया. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल? फलंदाजाला धावा बनवावे लागतील, गोलंदाजाला धावा रोखावे लागतील. काय झाला? काय सांगायचं आहे? मग घड्याळ जरा पदवी दिली तर वाचला. वादळ वाऱ्यात घराचे पत्रे गेले उडून. आमचे जयदीप शेठचे टकले पडत आले पा पडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. एक षटकारासाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज भोवती समाजांच्या माध्यमातून राहील. इथे खऱ्या अर्थाने शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 37 जोडल्यात. या बॉलवरती किती येतील ते पाहावं लागेल. आणि भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग चिकट्या बॉलर जयदीप म्हात्रेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल तो देखील इथे डॉट. आणि अशा पद्धतीने मित्रांनो इथे पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयासाठी 38 धावेची गरज आहे जासई क्रिकेट संघाला. मित्रांनो आजच्या रात्रीमध्ये मला आयोजकांनी खऱ्या अर्थाने संधी दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने निश्चित प्रणित दादा यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. मला संधी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने मी या स्पर्धेमध्ये तुम्हाला आतापर्यंत हसवता खऱ्या अर्थाने एखादा शब्द अपशब्द मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा कराल आणि मी या स्पर्धेत रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. तर खऱ्या अर्थानं अगदी दूरवरचा प्रवास करत आपल्याला हसवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आनंद देण्यासाठी या माणसानं दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत प्रवास केला आणि तुमच्या अमोघ वाणीतून आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ते योगेश वाघ मुरबाड. हा प्रवास सोपा नाही आहे परंतु देवानं दिलेली देणगी आवाजाची आणि त्याबरोबर कलाकारी पेश करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र योगेश वाघ यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर रंगनाथ दादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तर रंगनाथ दादांना विनंती करेन. अशू या तुम्ही पण. आणि निलेश भोपी आपण या सगळ्यांनी योगेश वाघ यांचा सन्मान होतोय. आपल्या अनोख्या आधीतून सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. अशू या आपण. अशू तुम्ही या. तापला आहे गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. ही ओळख आहे. आपल्या आयडेंटिटी निर्माण केली. आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. आणि मित्रांनो आपली भाषा कशी जोपासायची आपली भाषा कशी आपण सांभाळायची हे दाखवणारं समालोचन होतं. त्याच्यामुळे आपल्या आगरी भाषेवर आपला अभिमान असला पाहिजे. ज्याप्रमाणे योगेश वाघ यांचं त्यांच्या भाषेवर अभिमान आहे त्यांचं प्रभुत्व आहे. अतिशय उत्तम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
भाई पाटील हे संजय काय करतो तू? भाई पाटील यांचाही सन्मान केला जाईल. तर भाई पाटील यांना विनंती करतो रंगनाथ यांच्या शुभ हस्ते भाई पाटील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या भाई पाटीलसाठी. कारण या स्पर्धेत ज्यांच्याकडून तब्बल 2 सायकल्स आलेत ते भाई पाटील यांचा सन्मान इथं मात्र केला जाईल. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व. आणि मित्रांनो सर्वांना सहकार्य करणारा आनंदभाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय गणू मामा पाटील यांना विनंती करतो दादा आपण यावर आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, बसायचं आहे. गणू मामा आपल्याला विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने निश्चित आपण जग्याबाई ज्यांना पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व, डॅशिंग आणि एक युवा नेतृत्व. परंतु सध्या ते बिनजोडसाठी पात्र आहेत आणि यंदा कर्तव्य आहे. यंदा त्यांना जोड मिळणार आहे. पहा 11 गोंडा 11 वाजले 11 बोकड काही नाही पण जो जोड मिळेल 22 गोंडे. आपण स्क्रीनवर पाहतोय जग्गू भाईला. जग्गाचं गाणं तसं आलं ना तसं गाणं हिट झालं. जग्गाबाई फिट आहे त्याच्यामुळे गाणं हिट आहे. जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित स्वराज्य चषक 2024च्या पर्वामध्ये या अंतिम सामन्यामध्ये आजच्या रजनीमधला अंतिम सामना घेऊन चालतो. मी दिनेश पाटील बेलवली आपल्याला या उत्तरार्धामध्ये 30 चेंडू 38 धावांची गरज आहे. या मैदानानं या धावपट्टीनं आज बऱ्यापैकी कमी धावा पाहिल्या परंतु सगळ्यात जास्त धावा साई संघानंच बनवल्या होत्या. परंतु या साई संघाला सुद्धा आज इथं रोखलंय ते म्हणजे जासईच्या एक्सप्रेसनं. उत्तम खेळ राहिला. पहिला चेंडू काय सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून लाजबाब सुरुवात. उत्तरार्धामधली ही मात्र विस्फोटक सुरुवात चौकारानं. निखिल मोखल गोलंदाजीच्या मार्कवर असेल. धावफलकावर धावा लागले ते आता मात्र 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत चौकार ठोकतोय शाहीस मात्रे. शाहीस मात्रेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं मित्रांनो रायगडकरांची ही शान आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्यांना चांगली कामगिरी केली आहे तो मात्र शाहीस मात्रे. पुढचा चेंडू लागोपाठ लगेच टोलवायचा होता. मित्रांनो मगाशी मी सांगितलं की खऱ्या अर्थाने मैदान जर पाहिलं तर अनेक शेतं होती आणि ते बांध परंतु स्वतःचं शेत या मुलांना खेळायला देण्यासाठी दीपेश पवार आणि त्यांच्या सर्व कुटुंबानं खूप मोठं सहकार्य दानात दाखवली आहे. ते दीपेश पवार यांचं विशेष कौतुक केलं जाईल. कारण गावाला मैदान हवं, एक तरी मैदान प्रत्येक गावाला द्यायला हवं आणि ते मैदान त्याने मात्र या मुलांसाठी कायम उपलब्ध करून ठेवलं आहे. त्यांचं विशेष स्वागत. निखिल मोखळ 2 चेंडू आतापर्यंत पुण्यात चेंडू हवेत राहिला आहे. चेंडू हवेत साधा सोपा झेले. ज्या वेळेला कमी धावा राहतात त्यावेळेला तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे. पराये लोगों से शिकायत क्या करना आणि घाव तो अपनों के ज्यादा चुपते. इथे मात्र इशारा केला जाते. पंच मात्र पंच रिव्ह्यू विमर्शसाठी रिव्ह्यू आलाय. मैदानामध्ये मशान शांतता पण स्टेजवर अफाट आवाज. इथे मात्र रिव्ह्यू आलाय. अनिकेत स्वस्तात परतल्यानंतर जो गिअर बदलला ना साई संघांना इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल डिलिव्हरी आली आहे त्याच्यामुळे सामना सुरू करा लगेचच. धापालकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 5 धावा. शाहीस मात्रे आणि जयदीप मात्रेचा खेळ विस्फोटक खेळ कित्येक वेळा पाहिलाय. काय सुरेख खेळ. कारण दोस्ती चषकामध्ये उत्तम खेळ त्याचा राहिला होता.
पंच हा रिव्ह्यू कोणाचा होता? अंपायर्स कॉल. ओके. गोलंदाज निखिल मोकल, टार्गेट मात्र 38 धावांचं. फुलटा चेंडू दिशा दिली गेली आहे, पॉईंटच्या मधून चेंडू फरता वेगानं जातोय आणि हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर येतोय. हा मात्र खणखणीत चौकार. क्वालिटी आहे भारी म्हणून संदेश पाटीलचं नाव गाजतंय घर. बॅट्समन कॉल रिव्ह्यू येतोय बीमरसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 रिव्ह्यू आलेत आणि पंच मात्र संतोषजी पवार सर दूध का दूध पाणी का पाणी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये निरखून पाहत आहेत. चेहऱ्याकडे बघा पंचांकडे, लगेच समजेल. आणि नोबल इथं देण्यापेक्षा तुम्हीच पहिला दिलता. काय सिस्टीम आहे खतरनाक. ही स्ट्रॅटर्जी आहे राजकारणाची. आदली रात्र असते ना राजकारणातली, एकदम डेंजर काम. आणि मग त्यांना रिव्ह्यू घ्यायचं नसेल तरीही. येस पंच. तुमचं खरं आहे शेवटी. इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. आणि नो दिलं नसतं ना तर दगडी कदाचित त्यांनी तिथून फेकले असते की काय असंच सगळेजण पाहत होते. का भूषणला साधं समजू नका, सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य, पण राजकारण कसं लढायचं आणि बाजूला बॉडी बिल्डर्स बसलेत त्याच्यामुळे सगळी मंडळी टक लावून पाहते. परंतु हा मात्र नो बॉल आलाय आणि जयदीप प्रीहिटचा चेंडू असेल. जयदीपचा खेळ सुंदर राहिला कारण जम्प केला, थोडा चेंडू हवेत राहिला जरूर आणि इथे मात्र पॉईंट्समधून सीमारेषा बाहेर. फुलटॉस चेंडू आणखीन एकदा दिशा दिली आहे परंतु लॉंग ऑफच्या दिशेनं चंद्रशेखर तैनात आहे. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त 1. परंतु धावांचं आव्हान फार मोठं नाही आहे त्याच्यामुळे 11 धावा धावफलकावरती लागत आहेत. 26 चेंडू 27 धावांची गरज आहे. त्या धावांचा डिफरन्स होता, धावांचा जो अंतर होता तो मात्र निखिल मोकलच्या गोलंदाजीवर कंप्लीट केला जातोय. 4 चेंडूमध्ये 11 धावा धावफलकावरती, 3 चेंडूमध्ये 5 धावा 40 मात्रेच्या. तर जयदीप मात्रे मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावा. 38 धावा 37 धावा. अनिकेत मोकळ परतनं. अनिकेतचा खेळ जेव्हा तो रंगतो ना तर बहारदारच राहतो. परंतु अनिकेत मोकळला स्वस्तामध्ये परतल्यानंतर जासई संघानं मात्र कम्मालीचं कमबॅक दाखवलं. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई असा हा संघ. आणखीन एक मी मगाशी म्हटलं होतं एक घाव चुभणार, किसी की गलतियों को तू बेनकाब ना कर, अरे ईश्वर बैठा है तू हिसाब ना कर. परंतु हा हिसाब तुमचा तुम्हाला करावा लागणार आहे. सुटलेले 2 झेल, त्यावर गेलेले 2 धावा या मात्र तुम्हाला वाचवणं गरजेचं होतं. कारण पहिला सामना ज्या वेळा पाहिला ना वाशिवले आणि भिंगार, इतक्याच धावा होत्या पण तितक्या धावा 14 धावांनी वाचवल्या गेल्या. त्याच्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवावी लागेल. कडाक्याच्या थंडीमध्ये सुटलेले झेल. इथे मात्र आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि 22ची धाव. 13 धावा. षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 24 चेंडू 25 धावांचा गणित. चला वेळ नका घेऊ, अंतिम सामना आहे म्हणजे याचा अर्थ की आपल्याला 25 मिनिटांमध्येच संपवायचा आहे तोही. तर विनंती असेल साई संघ आपण लगेच रणनीती आखा आणि क्षेत्ररक्षण सजवा. या स्पर्धेचा एक चांगला नियम राहिला आनंद बुवा की प्रॅक्टिसला बॉल द्यायचा नाही. सगळ्यात चांगला नियम. आता प्रॅक्टिसला 2 डझन बॉल जातात. एक्सपिरियन्स आहे आम्हाला. प्रॅक्टिसला 2 डझन बॉल, तिकडे गेला का तिकडेच जातो. खतरनाक काम. त्याच्यामुळे प्रॅक्टिसला बॉल नाही, घरून प्रॅक्टिस करून या. आणि ही रणनीती आखली जाते कारण आज खेळाडूंपेक्षाही न खेळणाऱ्यांकडे चेंडू जास्त आहेत. तुम्ही कधीही बघा.
ते विकतात, सप्लाय करतात अक्षरशः. तुम्हाला पाहिजेत का चेंडू असं विचारले जातात. कसलं जबरदस्त प्लॅनिंग एकेकाची असते. त्याच्यामुळे काही त्यासाठी येतात. बरीच जत्रेमध्ये हौशे गौशे नवशे सगळ्या प्रकारची लोक येतात. त्याच्यामुळे तशी लोक तुम्हाला राहतील. काही इथल्या खाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात, काही समालोचन ऐकायला येतात, काही सामना बघायला येतात, काही या थंडी पडले म्हणून येतात. गोलंदाज अनिकेत मोकल एक उत्तम ऑलराऊंडर. अकोट टप्प्याची गोलंदाजी जयदीप मात्रेसाठी मात्र खेळून काढला. हा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. आव्हान फार मोठं नाही आहे, परंतु मोठं जरी नसेल तरी तुम्हाला सांगतो कडाक्याच्या थंडीमध्ये सोपंही नाही आहे. कारण असे आव्हानं इथं वाचवले गेली आहेत. फक्त साई संघ नेटीने लढतोय का हा प्रश्न राहील. तर अनिकेत मोकल यासाठी पनवेल तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय श्री नरेश रामकृष्ण मोकळ साहेब इंजिन आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000ची बक्षीस. ज्यावेळेला ते हॅट्रिक घेतील त्या पैसे घेऊन येतात. धन्यवाद. पैशाला हात लावायचा नाही बॉडी, नंतर मग खूप प्रॉब्लेम्स होतात. कारण आजकाल कॉमेंटेटर पैसे घेऊन जातात, हे कंप्लीट येतात, घरी मागायला येतात पैसे, परंतु कधी कधी पैसे दिलेले नसतात. फलंदाज मात्र जयदीप मात्र झाला बाद. 1 विकेट्स. मी म्हणेन की साई संघ जर नडणार ना त्या सामन्यामध्ये रंगत जरूर येईल. कारण जग्गानं सांगितलं खऱ्या अर्थानं योगेश वाघ यांना की कमी धावा आहेत, तुम्ही कॉमेंट्री करा. म्हणजे फरमाईश होती जग्गाची. मी तर म्हणतो की जग्गानेच करायला पाहिजे ही कॉमेंट्री. कारण जगाचाही आवाज एकेकालचा पहाडी आवाज राहिलाय आणि तोही करेल. 5 रजनीमध्ये एकदा तरी तो 1 इनिंग किंवा 1 मॅच करणार. कारण गाववाल्याचा आवाज नाही ऐकला तर गाववाल्यांना झोप येणार नाही. झोपा उडवणारी समालोचन त्याचंही आपण ऐकूया. 22 चेंडू 25चं गणित आहे. अजूनही गणित अवघड आहे, पण सोपं आव्हान नाही आहे. कारण ज्या प्रकारची धावपट्टी आहे, ज्या प्रकारचं हे वातावरण आहे, थंडावलेल्या वातावरणामध्ये मेहनतीची ऊब घेत तुम्हाला हा सामना तापवावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत मोकल. 2 चेंडूमध्ये निव्वळ 1 विकेट त्यानं मात्र घेतला आहे. धाव मात्र दिली नाहीये. लेटकरचा प्रयास लाजवाब राहिलाय. भूषण म्हात्रे आपली करामत दाखवताना मात्र लेटकरचा हा फटका यशस्वी ठरला आणि डीप थर्डमॅनच्या मधून चेंडू गेला भरधाव वेगानं सीमा रेषा बाहेर चौकार. धन्यवाद एडीशी. आमचं गाणं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय हे आमचं भाग्य आहे. तुमचं विशेष कौतुक. गोलंदाज अनिकेत मोकल पुन्हा एकदा चांगला फटका दाखवला. इथं मला दिशा दिली आहे. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू जाईल. क्षेत्रक्षे तिकडे तैनात आहे. धाव मात्र घेतली जाईल 1. कारण विचार केला तर मात्र मेघना स्टेट प्रतिष्ठान विठ्ठल दासाई संघाला फार धावांचं डोंगर नाही आहे, फार प्रेशर नाही आहे. एखाद मोठा फटका मध्ये आला तर सामना लवकरही संपेल. परंतु एक धाव जेव्हा ते घेतली जाते ना तर ही खरी रणनीती आहे. भूषण मात्राने ओळखलं. मी मगाही सांगितलं सन्मान करताना की टीम कशी एकत्र ठेवायची, टीमचा खेळ कसा करायचा. कित्येक वर्षापासून ही मंडळी एकत्र येत या संघांना नव्या आणि जुन्याचं सुवर्णमध्ये साधत टीम एकत्र ठेवतायत. आणि धावा कमी असताना इथे काय सुरेख खेळ तो करतोय. गोलंदाज अनिकेत मोकळ 4 चेंडूमध्ये 5 धावा दिलेत आणि 1 विकेट त्यानं कमावला. 20 चेंडू आणि 20 धावांचं गणित. क्या बात. डीजे वाला सँडी डीजे आणि एचडीसीचा प्रयास उत्तम राहिला आहे. सुंदर फटका. 40 मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये मी म्हटलं होतं की आपल्या बॅटमधली आग, आपल्यामध्ये असलेली क्षमता याचा अफलातून प्रात्यक्षिक दाखवत स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दिला भिरकावून आणि कैत मोकलला षटकार. पावसाळ्यात पोहणारे आणि उन्हामध्ये एका नजरेमध्ये समोरच्याला गार करणारे जग्गाभाई. नाव एकच जग्गाभाई.
नाम ही काफी आहे. आपलं नाव एवढं मोठं पाहिजे की नावामुळे कामं झाली पाहिजेत. नाही तर नावं असली खोटी असतात की नाव सांगितले काम बंद होतात. त्याच्यामुळे नावात बरंच काही आहे. गोलंदाज अनिकेत मोकल. शाहीस मात्र कडाक्याच्या थंडीमध्ये प्रहार जरूर करतोय, परंतु हा झेल तिथे टिपला जाईल. एका मोठ्या फटक्यानंतर मात्र शाहीसला परतवलाय. मयूर मोकलला टिपला हा झेल आणि संपला शाहीस मात्रेचा एक उबदार खेळ. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे. अनिकेत मोकल जग्गाबाईचा आवाज होता कदाचित. एक षटक 11 धावा आणि 2 विकेट्स. 18 चेंडू 14 धावांचं गणित. 2 विकेट्स बाद झाले. 24 धावा धाबांवरती लागलेत. आतापर्यंत तरी जासई संघाच्या चमूमध्ये आनंद आहे. जासई संघाच्या या खेळाडू कक्षामध्ये आनंद आहे. परंतु साई संघाला गेअर बदलावा लागेल, कारण एका दिवसा मोठा फटका साई संघाला विजयापासून खूप दूर घेऊन जाईल. परंतु सिंगल येणारी धाव, प्रत्येक सिंगल धाव जासई संघाला या सामन्यामध्ये इन ठेवेल. या स्टेजवर आज आपण पाहतोय, स्क्रीनवर आनंद बुवा यांना पाहतोय, त्याचबरोबर आपण मंगेश यांना पाहतोय, चांबोला पाहतोय. ही सगळी मंडळी स्क्रीनवर दिसते. आणि मी मगाशी सांगितलं, मैदानामध्ये जेवढा गोंधळ नाही ना तेवढा स्टेजवर आहे, कारण आयोजक बादशाह आहे. आनंद बुवाचा आवाज म्हणजे तोड नाही. ते कोणालाही कधीही कुठल्याही टायमाला कसेही हळू शकतात आणि हसवूही शकतात. 18 चेंडू 14चं गणित. हा सामना एकतर्फी जाईल का की राकेश मोकळ या सामन्यात जान भरेल. साई संघाची गुणवत्ता खूप महान आहे, त्याच्यामुळे या गुणवत्तेला न्याय देत हा संघ या सामन्यात जान भरेल का. या मैदानावरती 16 चेंडूमध्ये 16 धावा वाचवल्या गेलेत पहिल्या सामन्यामध्ये. त्याच्यामुळे 18-14चं गणित कसं राहील. राकेश मोकल गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्रायकर मात्र मास्टर माइंड भूषण माद्रे. इथे मात्र फेकी होतीये, धावा जोडल्या जातील. चांगली रिस्क जरूर घेतली गोलंदाज राकेश मोकलनं, कारण ही रिस्क घेणं पण गरजेचं आहे. आणि डर के आगे जीत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिस्क आहे तर किंमत आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे रिस्क घेतली, पण धावा मात्र आल्या तब्बल 2. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत राहिला या दोन्ही संघांचा या रजनीमध्ये. एक सुरेख स्पर्धा. उद्या आज जे कोणी सामने पाहत असतील, ज्यांचे उद्या सामने आहेत, त्यांनी 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, कारण 4ची रिपोर्टिंग आपण सांगितली होती. परंतु उद्या मागी गणपती आहे, मागी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यामुळे अर्धा तास उशीर 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचे उद्याच्या पहिल्या 2 संघांनी. याची नोंद घ्या. आणि आजचेच नियम उद्याही राहतील. 2 संघ उपस्थित असणं गरजेचं आहे. 10 संघांचा लॉट्स असेल, परंतु पहिल्या फेरीतील सगळे सामने हे 5 षटकांचे राहणार आहेत उद्याही. त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या आणि वेळेवर हजर राहा. अन्यथा आज पेनल्टी लावली, एवढंच नव्हे तर एक संघ घरीही गेला, परंतु आयोजक डगमगले नाही. त्याने मात्र लगेच आपल्या यजमान संघाला खेळायला लावलाय. त्याच्यामुळे पैसे किती कमावले जातील, पैसे किती मिळतील, याहीपेक्षा सामने कशी डिसिप्लिननी होतील हेच पाहिलं गेलंय. एक्झॅक्टली मंगेश पाटील सांगतायत की 4:30 वाजता रिपोर्टिंग जर झालं नाही तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. एवढंच नव्हे तर आणखीन एक अनाउन्समेंट होती. जर 2 संघ वेळेवर आले नाहीत, पहिला सामना खेळणाऱ्या संघाला बाय आहे, परंतु जर 2 संघ वेळेवर आले नाहीत तर दुसरा सामना खेळणाऱ्या संघाला बाय दिली जाईल. नियम कडक आहेत. त्याच्यामुळे उद्या 10 संघ असतील, त्या 2 संघांनी पहिली या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. 15 चेंडू 10 धावांची गरज. राकेश मोकल गोलंदाजीच्या मार्कवर 3 चेंडूमध्ये 4 धावा त्याने जरूर दिलेत. एक धावेसाठी झुंजवायची गरज होती, इथूनही गरज आहे, परंतु हा सामना अगदी सहज चाललाय. कारण भूषण म्हात्रे 4 चेंडूमध्ये 8 धावा केलेत आणि रक्षित म्हात्रेनं मात्र 1 चेंडूमध्ये 1 धाव. गोलंदाज राकेश. दासी बनाम रणजित एंटरप्राइजेस गावदेवी साई संघ, मेघनाथ सेठ प्रतिष्ठान जासई, विठ्ठल जासई संघ. हा या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू सांगता होती. सुरेख चेंडू टाकलाय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही आणि निर्धाव चेंडू सांगता झाली.
राकेश मोकल पुन्हा एकदा सज्ज. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज या मैदानाला खूप कमी षटकार पाहिले, त्याच्यामुळे कदाचित सुदर्शन सर हा सामना किंवा मॅचेस लवकर जर सुटला असेल. आज साई संघात क्षेत्रक्षण ठरवलाय, काही होऊ दे झेल टिपायचे नाहीत, काही होऊ दे झेल सोडायचेत. कारण तिसरा झेल सुटला, अगोदरच दुष्काळ आहे आणि दुष्काळात 13वा महिना मात्र येतोय. तुम्ही पकडलेले झेल तुम्हाला सामनेमध्ये आणतात. ज्या वेळेला आव्हान कमी राहतं ना, त्यावेळेला तुम्हाला एक एक बॉल निर्धाव टाकायचा असतो. विकेट्सपेक्षा निर्धाव चेंडू समोरच्या टीमवर प्रेशर क्रिएट करतो. तो प्रेशर क्रिएट करता आला पाहिजे. परंतु सुटलेले झेल आणि सुटलेल्या झेलवर आलेल्या धावा मात्र साई संघाला महागड्या ठरतील. स्ट्राईकवर असेल रक्षित म्हात्रे, डावकुरा फलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर अंतिम चेंडू टाकेल राकेश मोकल. 13 चेंडू 9 धावांची गरज आहे. फटका फसलाय, कव्हरच्या डोक्यावरून फटका लगवायचा होता. शेवटी तिसरा झेल मयूर मात्र टिपतोय, ज्ञानेश्वर ठाकूर टिपतोय. आणि अखेरकार ज्ञानेश्वरला वाटलं की आपणच उपयोगी पडावं, कारण कोणी झेल घेण्याच्या नादामध्ये पडत नाहीये. त्यानं मात्र ज्ञानेश्वर ठाकूरनं हा टिपला चांगला झेल आणि फलंदाजाचा संपवला खेळ. उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादला एकदम कडक. आम्हाला फक्त नादच पाहिजे, कारण आम्ही एकदा नादाला लागलो की आमच्या कोण नादाला लागत नाही. त्याच्यामुळे आमचा नाद करायचा नाही, एकच नाद आजकाल बैलगाडा शर्यत. अभ्यासाच्या नादाला जर लागला तर प्रगती होईल यात मात्र शंका नाही. परंतु अभ्यास सोडून सगळं काही केलं जात आहे. गुड. राकेश मोकल एक षटक टाकलं, 5 धावा दिल्या, 1 विकेट घेतला, 12 चेंडू 9 धावा. इथून अजूनही कमबॅक केला जाईल का, की हा सामना संपवला जाईल? भूषण म्हात्रे असेल स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे विनीत म्हात्रे. निखिल मोकल वैयक्तिक दुसरा षटक, ज्यानं पहिलं षटक हाताळलं, 12 धावा दिल्या, तो हाताळतोय आपल्या संघाचं षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक 2. 12 चेंडू 9 धावा, कंपल्सरी चेसिंग. एंड बदललाय निखिलचा. कव्हर्सला चेंडू मात्र टोलवलाय, धावा मात्र घेतली जाईल. सिंगलला डबल. काय सुरेख रन बिटवीन द विकेट. धावा कमी आहेत आणि तिथे मात्र धावा लुटल्या जात आहेत. वाटलं होतं की आरामशीर 1 धाव घेतील, पण पहिलीच धाव एवढी जोरात घेतली की दुसरीची तयारी लगेच केली आणि 2 ही कंप्लीट केल्या. आणि त्याच्यामुळे या 2 धाब्यांना आता गणित बदलली जातील. 11 चेंडू आणि 7 धावा. रिमेनिंग 11 डिलिव्हरीज अँड 7 रन रिक्वायर्ड. 7 धावांची गरज आहे. 7 मोठे फटके खेळत मात्र धावांचा पाठलाग केला जाईल का, की अंतिम षटकापर्यंत धावा राहतील? निखिल मोकल गोलंदाजीच्या मार्कवर. कमालीचा फटका. मी म्हटलं होता खेळ बहारदार होईल यातील मात्र शंका नाही. भूषणमध्ये ती कल्पकता आहे, भूषणमध्ये ती उपयुक्त आहे आणि भूषणमध्ये ते टॅलेंट आहे. ते टॅलेंट दाखवतोय आणि स्वीपचा फटका देतोय. 4 धावा. गाण्यांची कमाल आहे. रिक्षावाला, बैलगाडावाला, क्रिकेटवाला, रेतीवाला सगळ्यांना द्या, पण शेवटी पोरी देताना कुठे कामाला हा प्रश्न विचारतात. कमालीची विभिन्नता आहे विचारात. पुन्हा एकदा दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक मात्र आता तयार आहे गलीच्या दिशेनं, पण त्यानं मात्र चेंडूची फेकी काढण्याचं धाडच नाही दाखवलं. 1 बाउन्स चेंडू त्याने उचलला, परंतु 1 धाव कंप्लीट केली भूषण म्हात्रेनं. 9 चेंडूमध्ये 16 धावा ठोकल्या. आता मात्र 9 चेंडू आणि 2 धावा. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू खुर्चीमध्ये बसायचं आहे. हा मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. आता विचार मंथन केला जातोय.
खेळाडू कक्षामधून सांगितलं आहे की बाबा कसं खेळायचं, तुला नीट खेळ. विनीत मात्रे आपलं खातं उघडलं नाही आतापर्यंत. जयदीप मात्र स्वस्तात परतलं, परंतु 40नं 6 चेंडूमध्ये 12 धावा, एक चटका ठोकला आणि 9 चेंडूमध्ये 16 धावा. भूषण मात्रे स्क्रीनवर पाहतोय. मंगेश, आशिष, प्रथमेश. रात्रीचा खेळ चालले असा हा खेळ सुरू झालाय. चांबो ही सगळी मंडळी आपण स्क्रीनवर पाहतोय. चेहऱ्यावरचा हसू जशी रात्र होईल ना, आनंद भुवनच्या चेहऱ्यावरचा हसू आणखीन बहरत जाईल. कारण दिवसा कमी हसतात पण रात्रीमध्ये हसवण्याचं धाडस या माणसामध्ये. रंगनाथदादा पाटील, आशू असेल, चांबो स्टार खेळाडू आणि उत्तम गोलंदाज आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश यांना स्क्रीनवर आपण पाहिलंय. निखिल मोकल स्कोर इज लेवल या वाईट बॉलनं झाली आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे धाव फक्त उरेल 7 चेंडू आणि 1 धाव. 7 चेंडू आणि 1 धाव. स्ट्रायकर मात्र विनीत मात्र 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याने केली नाहीये, परंतु सुरेख खेळ राहिलाय. 7 चेंडू आणि 1 धाव. आता शेकोटी विजवायचा काय प्रश्न आहे? 1 धाव पाहिजे. तुम्ही सांगा शेकोटी विजवा, काय करणार? तडाक्याचा फटका, ग्रेट फिनिश, इट्स अ मायटी. दोन्ही स्टाईलनं विनीतनं फिनिश केलं आणि सुपर 10 मध्ये दाखल झाला. सुपर 10 मध्ये आजच्या रजनीमध्ये दाखल होणार दुसरा संघ बनला मेघनाथ सेठ प्रतिष्ठान. विठ्ठल जासई संघ अभिनंदन. जासई संघाचा विशेष अभिनंदन. आणि नुसता रुपेशला टीममध्ये पाहिल्यावर सुद्धा किती आनंद पहा मुलांना होतो. एक चांगला बिल्टअप टीमला मिळतो, चांगली ताकद मिळते. अभिनंदन. परंतु अनिकेत मोकल आणि टीम तुम्ही मात्र उबदार खेळ जरूर राहिला, परंतु गुणवत्तेला नाही देऊ नाही शकला. प्रत्येक मोकलनं 9 धावा जरूर जोडल्या. निखिल मोकलच्या बहुमूल्य 23 धावांना आव्हान बरं उभं केलं, परंतु ते धावा वाचू शकला नाहीये. तर भाई पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर हा किताब जाईल. 2 षटक, 9 धावा, 2 विकेट्स आणि फलंदाज